सगळं काम आवरलंय आणि थोडं शॉपिंग साठी निघालेलं आहे. तर जाता जाता म्हटलं मस्त अशा बेबी सोडून घ्याव्यात आणि जाता जाता खाव्यात. तिकडं ऑफिसवरनं जायचंय, तिथं म्हटलं सगळं थोडं रानकीला लावायचं आपलं सांगून, त्याच्यानंतर जावा. मस्त लाल 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 बेरी निघले बघा, भारी डाग पडते हा ना, लाल लाल एकदम. त्याचा कलर साठी कसा आहे, निघत नाही लवकर रंग. लिपस्टिक म्हणून वापरू शकता, चुरगळून है ना. जाणार नाही कलर, नॅचरल आहे ना किती केलं तरी. चला वाट बघत आहे तिकडं आपलं व्हिडिओ. हा चला. तर आमचे चिंटू शेट आमच्या संघच आहेत बघा. घरापासून बिचारा रोज संघ येतो तर 5 वाजता 6 वाजताच घरी जातो बाई. 6 6:30 ला आमच्या बरोबरच. बाई मला वाटलं गेला गाडी खाली काय, भेटले ना बापरे. काळी जू लाटलं माझं पार. येडी एक काय पूर्ण आडवा गेला गाडीला. लय येड्या कुत्र आहे बाई हे. घरी बसायचं खायचं प्यायचं, तो उपाशी निघत अगं इकडं रोज. दिवसभर पोरं नसते. रुद्र आर्यन 4 वाजता घरी येते तर डायरेक्टच रुद्र तर इथंच उतरतो आणि रुद्र घरी उतरतो तर 5 मिनिटात ड्रेस चेंज करून परत आमच्याकडे येतो. किती घाणेरडा आहे रे तू. कोणत्या आहे तू इंग्लिश कुत्र आहे तू. ते तिथं सुकिली त्या बकरीच्या लेंड्यात लोळला. एकदम नालायक प्रकारचा कुत्रा आहे तू. जाऊन दे, बरं आहे आपला. रानटी झालाय ते पुरं रानटी. आणि खात पण नाही. इकडं आल्यावर त्याला घरी पेडिग्री बेडिग्री सगळं आहे. इकडं आला ना आमच्या संग, आम्ही काय इकडे पेडिग्री घेऊन येत नाही. मला असं वाटतं इकडेच पुढं आणून ठेवा काय काय साठी एखादा. तर त्यांना आजच्या शॉपिंगचा स्पेशल विषय म्हटल्याच्या नंतर श्रावण महिन्यातील स्वातीचं मॅटर्निटी शूट करायचं होतं. तर त्याच्यासाठी आम्ही खास आहे ना पांढरं काहीतरी ट्रेडिशनल साडी शोधण्यासाठी आलतो. तर ट्रेडिशनल कशी नऊवारी यायची होती आणि नऊवारीमध्ये एक थीम थोडीशी आम्ही केली होती की तशा पद्धतीने आम्हाला शूट करायचे म्हणून. पण झालं काय, बाजारात खूप साऱ्या साड्या पाहिल्या आणि साड्याचं ज्याचं दुकान असतं त्याला काही साड्या आवडत नाही. तर तशातला प्रकार झाला बघा. ज्या साड्या काही आवडतील, आता ही एक साडी आवडली होती पण ही नेमकं डॅमेज इतके मोठे कलरचे त्याच्यावर काळे काळे स्पॉट होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ही डॅमेज नाही आहे, ही काय फाटकी तुटकी नाही आहे, पण काळे काळे डाग आहे आणि ते जर नाही निघले तर ती साडी एवढे पैसे देऊन परत घालता पण येणार नसते. आपण फोटोशूटला 1 दिवसापुरतं घालायचे ते सगळं ठीक आहे, पण पैसे तर त्याच्यासाठी द्यावाच लागणार होते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही डॅमेज नाही आहे आणि आपल्या स्टुडिओमध्ये थोडासा कुठं डाग असला तरी आपण साडी लगेच रिटर्न घेतो. तर ते म्हणले अशा पण साड्या आमच्याकडे जातात, फक्त फाटक्या साड्या आम्ही देत नाहीत, ही काय डॅमेज नाही आहे. डिस्काउंट करा म्हणलं तर म्हणले फक्त 5% डिस्काउंट होईल. पर नऊवारी शोधायची होती, 6 वारीची नऊवारी होईल का तेही पाहिलं, पण एक साईडने बॉर्डर छोटी होती आणि एक साईडने मोठी होती, मग याची नऊवारी घालता नसती आली. त्यामुळं मग तोही प्लॅन आमचा कॅन्सल झाला. खूप सारं पाहिलं, खूप सारं दुकानं पाहिले व्हाईट याच्यामध्ये. खरं तर ना आमचं चुकलं, अगोदर थोडंसं काहीतरी मागून आहे ना स्टिच करायला पाहिजे होतं किंवा ऑनलाईन मागवायला पाहिजे होतं, पण ते नाही हे झालं. ही साडी आवडली, हिच्यावरती पण काळे काळे सगळे स्पॉट काय 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 होते सगळीकडं. तर तेही परत मग पुन्हा तोही प्लॅन आमचा कॅन्सल झाला. थोडंसं आपलं पार्वती मातेचं लुक थोडंसं करायचं होतं आम्हाला. तर मग भरपूर फिरलो आजचा दिवस सगळा त्याच्यासाठीच घालवला. पहा आता ही एक पार्टीवेअर होती बघा, पण म्हणलं पार्टीवेअर नको, ट्रेडिशनलमध्ये कसं थोडंसं ह्याच पद्धतीने चांगलं वाटतं, पार्टीवेअर नकोच हे होतं. पण काय करावं काय नाही असं सगळं डोक्यामध्ये हे चाललं, कारण जसं पाहिजे जसं डोक्यामध्ये चित्र होतं तसं काही मिळतच नव्हतं. मिळाल्या ह्या 2 साड्या तर दोन्ही याच्यावरती सगळे डाग 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 होती त्याच्यावरती. अक्षरशः जवळजवळ 2 तास दुकानामध्ये पहा टाइमपास केला, पण तरीही मनाजोगं काही आमच्या नाहीच मिळालं. जे आवडेल नेमकं ते पांढऱ्या साड्यांवर सगळे कलरचे डाग होते, कशावर काय. मग फायनली स्वातीला म्हणलं नको जाऊ दे, आपल्या स्टुडिओमध्ये एक पॅटर्न असा छान आहे आपला हिट झालेला, तोच आपण त्याच्याच 2 साड्या एकत्र करून नऊवारी हे करूयात. त्याच्यानंतर बाहेर आलो पहा, मस्त असा कणसाचा वास सगळीकडे सुटला. स्वाती म्हणली ताई कणसाचा वास येतोय, पहिले घे बाबा. तिथं गेले आणि विचारलं गावरान आहे का, तर ते दादा लगेच म्हणले अहो इथं माणसंच हायब्रिड झाली, इथं कंस कुठनं गावरान मिळणार आहे. तर मग छान मस्त वास सुटलेला होता, कोळशावरती छान असं भाजत होतं. काही दिवसापूर्वी पहा गणपती बाप्पा ज्यावेळेस येतात सगळीकडे आरस असतात, तर त्यावेळेस कंसाच्या गाड्या ठिकठिकाणी लागलेल्या असायच्या, आता पण लागतात दर गणपतीत. तर मला एकदम त्या याच्यामध्ये मी गेले, ते क्षण मला आठवले. दरवर्षी गणपतीमध्ये मस्त असं रात्रभर बाहेर फिरायचं, आरस पाहायच्या, मकाचे कंस खायचे, पण गावरान कुठं मिळत नाही. गावरान कणीस एक खाल्लं की त्यांनी पोट भरत होतं, पण आता तसं नाहीये. गावरानला इसरा आता माणसं आवडत निघले. बरोबर माणसं पहिले किती भेटायचे पण आता नाही काही.
खाल्लं तर पोट भरायचं, हे डाळ आहे खाल्लं तर पोट भरायचं. कितीला आहे? 20 रुपये. अक्षदा घे, हातात घे ती कणीस. घेत आहे. तर मस्त असं गरम गरम कणीस घेतलं पहा. आणि त्या शॉपमध्ये तर काय आमचं काम झालं नाही, आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. मग मला तर असं वाटलं काल की आपला पूर्ण दिवस आजचा फिरण्यातच जाणार आहे. कधी कधी काही गोष्टी चांगल्या मिळतात आणि काही काही ज्या पाहिजे असत त्या नाही मिळत. तर रिक्षा एक मस्त असं ऑप्शन आहे बघा फिरण्यासाठी. कुठेही आलं की बाजारात रिक्षामध्ये फिरायला एवढी मज्जा येते ना, दुसरं काहीच नको वाटतं. मग मकाचं कणीस खाता खाता मस्त असा बाहेरचा सगळा व्ह्यू पाहता पाहता ऑटोने परत मेन मार्केटमध्ये आलो. मग मेन मार्केटमध्ये आल्याच्या नंतर काय सगळ्यात अगोदर पाहिली पाणीपुरीची गाडी. मग म्हणलं चला ह्या लाईनला परत येणं होणार नाही, ही इथली फेमस पाणीपुरी आहे, आलोयच तर घ्या खाऊन. मग स्वाती म्हणली खायची बाई पाणीपुरी. म्हणलं चला बसा मग इथं. आणि पाणीपुरी खाल्ली मस्त अशी. ह्या बघा भिरभिऱ्या भिंगऱ्यांवरती नजर गेली. लहानपणी बघा 10 रुपये 5 रुपयात ही भिंगरी मिळायची. आणि ज्यावेळेस आई वडील आजी आपल्याला आणायचे तर खूप आनंदाने ही अशी भिंगरी हातात घेऊन आपण पळायचं बघा. कुणाकुणाला आठवती ही अशी भिंगरी? मला तर लय आठवती. गणपतीत गेलं की मला माझी चुलती वगैरे असं कोणीही घेऊन यायचं आणि मग ती भिंगरी घेऊन सगळ्या याच्यात फिरायचं बघा मस्त अगदी. तर चला पाणीपुरी खाल्ली. तिथेच ह्या भिंगऱ्यांचं हे लागलं होतं ध्रुवसाठी पण थोड्याशा घेतल्या. आणि पाणीपुरी खाल्ल्याच्या नंतर जी पापडी असते ती आपण मागून घेतो ती काय खायला कोणी विसरत नाही बाबा. तर ती पापडी सुद्धा खाल्ली. त्या रुद्रला आहे ना थोडेसे बॅगी पॅन्ट घ्यायच्या होत्या. म्हणला की मम्मी तू चालली आहेस तर माझ्यासाठी बॅगी पॅन्ट आणि आजकाल बॅगी पॅन्टची फॅशन आहे. तर म्हणला मला तेच घेऊन ये. त्या दिवशी त्यांनी स्वतः ड्रायव्हर भाऊंबरोबर जाऊन एक आणली होती. आणि आज म्हणला की नाही तू चालली तर मला 2 तुझ्या चॉईसच्या घेऊन ये. मलाच यायचं म्हणत होता. मी म्हणलं अरे नाही बाबा तू आमच्या संग नाही फिरू शकत, आम्ही खूप फिरतो ह्या टोकाला त्या टोकाला, त्याच्यामुळे नको. म्हणला मग ठीक आहे तू तुझ्या चॉईसने 2 घेऊन ये मला. तर मग त्याच्यासाठी इथं कपडे घेत होतो. तर मुलांना कपडे कायम आम्ही ह्या शॉपमधून घेतो बघा. चांगल्या प्राईजमध्ये चांगले पण मिळतात. पण आता काय माहिती स्टॉक त्यांच्याकडे एवढा नव्हता ह्यावेळेस. तर त्यामुळं मग 2 घ्यायला आले. ते पण मी असे जबरदस्ती घेतले. असं एवढं मला नाही कलेक्शन मिळालं पण छान मिळतं रिझनेबल प्राईजमध्ये. किरकिरे जर घेतले तर धुरात लय वास घ्यायचं का? कितने का ये भैया? 30. ये ना? ये नहीं ये घे मग. पण ते तर रबर बिबर काढीन त्याचा. आता ते काय हे आहे काय काय करायचं घ्यायचं का? घे मग काय. हे 20 रुपयात गंमत आता काय 5 मिनिटं व्हिडिओ. तर मार्केटमध्ये बघा अजून आहे ना लईत लई 2-3 दिवसात एवढी गर्दी होणार आहे ना, कारण रक्षाबंधनचे मोठे मोठे स्टॉल असे राखी स्टॉल लागलेले आहे रक्षाबंधनसाठी. आणि खूप लवकर 1 महिनाभर अगोदरच आमच्या इथं स्टॉल लागतात मोठे मोठे. कारण रक्षाबंधन हा सण खूप मोठा आहे मारवाडी समाजामध्ये, तर खूप मोठा असतो. त्यांच्यामध्ये म्हणजे लेडीजला सुद्धा भाऊजाईला भावाबरोबर भाऊजाईला सुद्धा राखी बांधतात. तर मग राख्यांचे भरपूर मोठे मोठे स्टॉल लागले होते. पण मी म्हटलं आम्ही कसं दरवर्षी ना तिघी एकत्र जाऊनच राखी घेत असतो भैयासाठी अण्णांसाठी, त्यामुळे मग आम्ही नाही घेतल्या. मी म्हणलं स्वाती म्हणतो ती घ्यायची का, पण मला जाऊ दे व ती आल्याच्या नंतर मग तिघी आम्ही एकत्रच घेऊयात राख्या, त्याच्यामुळे नाही घेतल्या मग इथनं आम्ही. कारण दरवर्षी रक्षाबंधनला जमायचं, मग ते सगळ्यात अगोदर मार्केटमध्ये जाऊन राखी घ्यायची आणि थोडंसं फिरायचं, मग घरी यायचं आदल्या दिवशी. पण आता ह्या वर्षी बहुतेक माझी रक्षाबंधन ताईंना मिस होणार आहे बहुतेक, कारण मी थोडंसं बिझनेसच्या कामानिमित्त बाहेर जाणार आहे. त्यामुळे मला तरी वाटतं तोपर्यंत रिटर्न काही येणं होणार नाही, तर ह्या वर्षी मिस होऊन जाईल. तर बघू आता कसं काय, त्याचा ब्लॉग नक्कीच तुमच्याशी शेअर करू. तर मग भांड्याच्या दुकानामध्ये ना आता एक पारायण लावायचं आहे घरी, तर त्यासाठी गळती ते घ्यायचं होतं. तर म्हणलं चला इथं आलंयच तर घेऊन जावं मग, कारण आमच्या भांड्याचं जे पण असतं ते ह्या दुकानातनं आम्ही छोटा असो मोठा असो इथनंच घेत असतो कापडा बाजारातनं. तर ही गळती एक घ्यायची होती, कारण पारायणाला आहे ना महादेवांच्या पिंडीवरती कंटिन्यू असे पाण्याचे थेंब थेंब गंगा म्हणून एक वाहत असली की ते चांगलं असतं पारायण लावल्याच्या नंतर. तर म्हणून मग त्याची ती खालची प्लेट किंवा ते स्टँड सगळं घ्यायचं होतं. आपल्या जे गजलक्ष्मी माता येतं मागं, तर एका ताईंचा फोन आलता, त्या म्हणायचे की मला तुम्ही जिथनं घेतल्या तशा घेऊन कुरिअर करून द्या. पण ताईंना ती इतकी जड आहे ना, आमच्यासुद्धा आहेत ना, ते जवळजवळ 11-11 किलोची एक आहे ती आपली दीपलक्ष्मी माता, सॉरी गजलक्ष्मी म्हणली, दीपलक्ष्मी माता 11-11 किलोची एक असेल, म्हणजे जड लई होती, हातामध्ये दिसायला दिसती, कारण त्या भरीव आहेत. त्या मला एक्झॅक्ट आता माप लक्षात नाही, पण भरीव आहेत.
आणि हातामध्ये मग ते असं एका हातामध्ये तर माणूस असं सहज असं उचलू शकत नाही. तर खूप छान छान अशा नवीन डिझाईन पण इथं आलेल्या आहेत दीपलक्ष्मी माताच्या. आणि चांगल्या असतात दीपलक्ष्मी माता घरामध्ये ठेवल्याच्या नंतर देवाऱ्यामध्ये. थोडंसं जातं महाग, पण एका दिवाळीला कपडे चोपडे घेऊस तर मग ते घेतलेलं कधी चांगलं बाबा. ते का आम्ही धनतेरसच्या वेळेसच त्या घेतल्या होत्या बघा. असंच गेलो, आमचं काही घ्यायचे इंटेन्शन नव्हते किंवा काही डोक्यातही नव्हते आमच्या. पण गेले मी तिथं पाहिलं तर मी म्हणलं अरे ह्या अशा टाईपच्या कशासाठी असतात. मग थोडंसं त्याच्यावरती मी त्या काकांना विचारलं आणि गुगलवर पण सर्च केलं. तर दीपलक्ष्मी माता म्हणजे ज्या घरामध्ये हर दिन दिवाळीला कसं आपल्या घरामध्ये खाणं पिणं कपडा लत्ता सगळं आपलं जे पण सुख समृद्धी जे पण आहे बाबा लक्ष्मीचं हे, तर ते आपण दिवाळीच्या दिवशी आपलं पूर्ण होतं बाबा नवं. तर ते दीपलक्ष्मी माता घरामध्ये ठेवल्याच्या नंतर असं मानलं जातं की त्या घरामध्ये हर दिवस दिवाळी, असं मी गुगलवरती वाचलं होतं. बाकी तर आपली मानण्याची ही आहे इच्छाशक्ती की आपण कितपत मानतोय आणि आपल्या मनाला ते कितपत पटतंय. बाकी म्हणायला तर तुम्ही काही म्हणतंय. आणि गुगलवरती टाकणारे लोकसुद्धा माणसंच आहेत. तर ते ज्याला जसं वाटतंय ते तसं टाकतंय, ते तसं मानतंय. आवडल्या म्हणून आम्ही आणल्या होत्या, पण छान आहेत खरंच, भारी वाटतं. त्यानंतर मार्केटमध्ये इकडं आतमध्ये आलो. सगळ्या मार्केटमध्ये काम रस्त्याचं चाललं होतं. बिचारे रस्त्याच्या कडाचे दुकानदार ग्राहक आपल्याकडे यावं म्हणून एक सगळेजण आसनी बसलेले होते. कारण मोठे मोठे खड्डे ना ऐन दुकानाचे एक लाईनच्या साईडला केलेले होते आणि त्यांना कस्टमरच नव्हते. एखाद्या कस्टमरला आत जायचं म्हणलं तर स्टूल ठेवून आतमध्ये यावं लागायचं होतं. तर प्रत्येक दुकानदार बिचारा बाहेर डोकून पाहत होत्या. काही ताई होत्या, काही दादा होते. तर कुणाला तरी निदान म्हणजे एवढा खड्डा ओलांडून जायचं म्हटल्याच्या नंतर सगळे लोक कंटाळच करत होते. पण चला ते रस्त्याचं काम होणं पण गरजेचं होतं. त्यानंतर एक दादा होते बिचारे, आपले घ्या 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 म्हणजे एकतरी घ्या फार रिक्वेस्ट करत होते. पण म्हणलं स्वातीला घे जाऊ दे, 20-20 रुपयालाच होते बघा हे पॅकेट. म्हणलं अगं घेऊन टाक जाऊ द्या. एखाद्या व्यक्तीला असते बाबा गरज भीक मागण्यापेक्षा असं काही काम केलं कधी चांगलं. तर मग 2 पॅकेट इथनं हे कानातले घेतले बघा. आहे बाबा नाही टिकणार, थोडंसं घालू 4-5 वेळा घातलं तरी ठीकठाकच आहे. तर 2 पॅकेट इथनं घेतले. त्याच्यानंतर मेहंदीचे कोण पण म्हणलं चला घेऊन ठेवा, कधी मध्ये लागतातच. पण रंगतीये नाही रंगतीये म्हणून मग इथनं 2च घेतले आणि नंतर नेक्स्ट शॉपमधनं घ्यावा म्हटलं बाकीचे. त्यानंतर आलो बघा स्पेशल आम्ही गाऊनची खरेदी करण्यासाठी. कारण गाऊन घेतलेले आम्ही बरेच दिवस झालते आणि त्याच्यानंतर गाऊन घेतलेच नाही. कारण एकदाच चांगले घेतले की ते 2-2, 2.5 वर्ष जातात बघा, त्याला काहीही होत नाही. आणि एकदाच खरेदी असते 6-6, 7-7, 8-8, 10-10 गाऊनची. तर आज आलोच होतो, म्हणलं चला चक्कर मारावासाठी म्हणलं चल तर बघूयात तरी आलंय का काय नवीन. तर खूप छान छान अशी व्हरायटी नवीन आलेली होती आणि खूप मनात बसण्याजोगे पण आले ते. कारण मध्ये एकदा आम्ही आलो तर आम्हाला काय आवडले नव्हते, तर त्यावेळेस 2च घेऊन गेले मी, जास्त नाही नेले. पण आता खूप छान अशी व्हरायटी वेगळे म्हणजे हे फुटलं होतं, त्यांचा माल फुटलाच होता नवीन. तर खूप दाखवायला ते कंजूशी करत नाही अजिबात, खूप दाखवतात. जिथं 2 घ्यायचे असतात ना तिथं गेल्यानंतर आम्ही 8-8, 10-10 घेऊन येतो. म्हणजे 2 वर्षाचं कामच होऊन जातं ते, 1.5-2 वर्षाचं. तर गाऊनचं कलेक्शन पण छान आलेलं होतं. आम्ही जे कायम जिथनं घेतो त्याच शॉपमध्ये परत आजही गेलो होतो. आणि मग अलंकारमध्ये भरपूर असं स्वातीला मग मॅटर्निटीसाठी पण दाखवले त्यांनी. तर त्याच्यातलं सुद्धा मग 1-2 फिडिंगवाले ते पण घेतले. मॅटर्निटी म्हटलं सॉरी, फिडिंगवाले गाऊन. तर तो एक घेतला. बाकी म्हणलं नंतर येऊयात घ्यायला, कारण अजून भरपूर वेळ आहे. अँकल लेंथवाले पण छान आलेले होते. आता याचा व्हिडिओ लवकरच शॉपिंग काय ती तुमच्याशी नक्कीच शेअर करणार होतो आम्ही. त्यानंतर बांगड्या घ्यायच्या होत्या पहा काही, त्या बांगड्यांची पण खरेदी म्हणजे असे दुकान पर्टिक्युलर आमचे ठरलेले आहेत. ड्रेससाठी किंवा गाऊनसाठी. ड्रेससाठी तर नाही असे ठरलेले, पण जिथं आवडेल तिथं घेतो बाबा ड्रेस. आम्हाला ड्रेसचं कलेक्शन फिरल्याच्या नंतर जिथं चांगलं वाटतं तिथं आम्ही घेत असतो. बाकीच्या गोष्टी आहेत त्याचे ठरलेले आहेत दुकानं, त्याला पण ऑप्शन 2-2 असे ठेवलेले आहेत. जिथं आवडेल तिथं घ्यायचं आपल्याला, जिथं पटेल जिथं रेट हे होईल तिथून खरेदी करत असतो. बऱ्याचदा विचारतात की तुम्ही कोणत्या शॉपमधनं घेता, ड्रेस कोणत्या शॉपमधनं घेता, गाऊन कुठल्या शॉपमध्ये घेता. पण तसं पर्टिक्युलर एक शॉप नाही आहे, ड्रेसचं तर नाहीच आहे. आणि थोड्या दिवसामध्ये आपल्या फॅशन स्टुडिओ पण सुंदर असं ड्रेसचं कलेक्शन येणार आहे बघा. थोडं प्रीमियममध्ये, पण प्रीमियम असून सुद्धा कमी प्राईजचे. कारण ज्यावेळेस आम्ही ड्रेस घेतो कधी 3,000 कधी 4,000 असे असतात. मग तेच कधीतरी प्रश्न पडतो की बाबा हे जर आपण सेलिंगला आणली तर निदान आपण 2पर्यंत असे 2-2.5पर्यंत बसू शकतो. कारण बऱ्याच लोकांचं 50% मार्जिन असतं. आपण 50% मार्जिन कुठल्याच प्रोडक्टवर ठेवत नाही. मग ते साडी असो काही असतं, आपलं हार्डली 10%च्या आतमध्येच हे असतं, जास्त नाही. त्यामुळं बराचसा चांगला रिस्पॉन्स मिळेल मला तरी असं वाटतं. कारण जे बाहेर ड्रेस 3,500-4,000 हजाराला मिळतात ते जर आपण 2-2.5पर्यंत दिले तर खूप साऱ्या ताईंना म्हणजे एक ते परवडतील पण, आणि एक
हे पण होईल बाबा, आपल्याला पण बाबा बाहेर जायची गरज लागणार नाही, कारण ड्रेस सगळ्यांनाच लागतातच. तर त्याच याच्यामध्ये थोडंसं काम चाललेलं आहे सध्या आता. त्यानंतर मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर पहा, कुठं ना कुठं काही ना काही नजर पडती, ती गोष्ट घ्यावीच वाटते. भले घरी कितीही असो बघा, पार घरी डब्बे भरलेले असो, त्याचा नंबर लवकर येत नाही घालायचा एकदा घातल्यावर, पण तरीही बाहेर गेलं की ते घ्यावंच वाटतं पाहिल्याच्या नंतर, एखादी गोष्ट आवडल्याच्या नंतर. तर एक आत्तामध्ये पार्टीवर पॅटर्न आपल्या स्टुडिओमध्ये छान लॉन्च झाला, तर त्याच्यातली एक रेड साडी मी ठेवली होती. स्वातीने सगळ्यांनी एक एक ठेवलेलं आहे, तर त्याच्यावरतीच मी मग मॅचिंग थोडेसे पार्टीवर कानातले बघत होते, तर ते तिथं मला छान असे मिळाले. फक्त एक नेकलेस नाही मिळाला थोडासा क्रिस्टलमध्ये, तोच राहून गेला. त्यानंतर मग इकडं थोडंसं कॉस्मेटिक्सच्या याच्यामध्ये पण घ्यायचं होतं. चेहऱ्याला तर काही वापरत नाही आम्ही दोघी पण बाकी जसं बरंचसं आहे सामान, छोटं मोठं लागतंच आपल्याला कॉस्मेटिक्सचं. तर मग ते घ्यायला मी आले. त्याचं अंडर आर्म्स रोल्स वगैरे, त्या फेस क्लिनिंगच्या वाईप्स, परत अजून दुसऱ्या पण बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत. इथनं मेहंदीचे कोन, नेल पेंट, हे असं थोडंसं घ्यायचं होतं. तर म्हणून मग इथं कोन छान वाटली, इथनं परत 2 कोन उचलले, कारण आता स्वातीला लागणारच आहेत म्हणून शूटसाठी वगैरे. कधी कुठलंही शूट करायचं म्हणजे थीम ठरलेलं आहे, तर 5-6 थीम 7-8 थीम ठरलेले आहेत. तर मग आता ड्रेपरी जशी अवेलेबल होईल, जसं मिळेल तसं मग ते शूटचं करून घेऊया, जसा वेळ मिळेल तसा. तर मग त्याच्यासाठीच आमची खरेदी आजची ही छोटी मोठी होती पाहता येईल, की नंतर परत छोट्या छोट्या गोष्टींसाठी बाजाराची चक्कर नाही मारावं लागायची त्यासाठी. आणि मार्केटमध्ये आल्याच्या नंतर शक्यतो जास्त मार्केटमध्ये येणं होत नाही असं स्पेशल शॉपिंगला. आत्ता मध्यंतरी आलतो बघा, तर बरीचशी शॉपिंग ड्रेसची स्पेशल करून नेली होती. पण हे मॅटर्निटी शूटच्या याच्यासाठी थोडंसं बघायला आलतो, आणि त्याच्याच निमित्ताने बघा, जे घ्यायला आलतो त्याच्यातलं तर काही 50% पण सामान मिळालं नाही. पण दुसरंच भरमसाठ गोळा करत 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 एकदा मग बाजारात गेल्यावर हे पाहिलं का, अरे हे घ्यायचंय, हे संपत आलंय, ते घ्यायचंय, ते संपलंय, हे घ्यायचंय, अशा गोष्टी हे होतात. आणि मग भलतेच दुसरी पण खरेदी होऊन जाती. पण चला, ते काय अशा बिना फायद्याच्या गोष्टी नसतात, त्या वापरात येतात, वापरण्याच्या असतात, त्यामुळंच मग ते घ्याव्याच लागतात. तर त्यासाठी मग इथनं बरीचशी शॉपिंग केली बघा. त्यानंतर मग आहे ना, चप्पलच्या शॉपमध्ये गेलो पहा, आणि स्वतःसाठी चप्पल घ्यायची होती, कारण तिचे आहेत ना आता पाय थोडेसे सुजत चाललेले आहेत बघा. आणि त्याच्यामुळं चप्पल तिला आहे ना अशी कम्फर्ट चप्पल कुठलीच होत नाही, दर महिन्याला अशी थोडीशी वेगळी घ्यावं लागते. तर थोडंसं म्हणलं एक वेगळ्या याच्यामध्ये थोडंसं असं सॉफ्ट, म्हणजे हिल नसावी त्याला, अशी टाईपचे चप्पल बघत होतो. म्हणलं 1-2 घेऊन जाव्यात, जेणेकरून मग 9व्या महिन्यापर्यंत हे होईल. कारण तिचं आहे ना नंतर आहे ना पाय सुजायला जास्त सुरुवात होती, चेहरा पाय. कारण पहिल्या डिलिव्हरीच्या टायमाला पण तसंच झालं होतं, चेहरा पाय जास्त सुजायचे, हातपाय वगैरे, पाय तर लय सुजायचे. आणि आता पण पाय सुजत चाललेले आहेत, तर चेहऱ्यावरती पण सुजायला लागलेली आहे. त्यामुळं मग म्हटलं घेऊन जावा, आलोयच तर मग सारखं यायला वेळ पण नसतो, आणि होत पण नाही एका गोष्टीसाठी एवढ्या लांब यायचं. मग 1-2 चपलाची जोड घेऊन जावं म्हटलं, पण इथं पण काय म्हणा असं काही मिळालं नाही. एक मिळाला तेवढाच घेतला मग, कारण प्रत्येक चप्पल तिला म्हणत होती घालून बघ, मी तुला चालता येतंय का बघ, व्यवस्थित कम्फर्ट वाटतंय का बघ, तशा हिशोबाने घे, नाही तर काहीच उपयोग नाही. ते घ्यायचं 15 दिवस घालायचं, आणि घरी गेल्यावर मग ते नाही बाबा हे होत. मग त्याच्यापेक्षा घालून पाहून थोडंसं चलून पाहिलं की चांगलं असं, म्हणजे असंच नाही, एरवी आपण चप्पल घेताना कधी कधी काय होतं, आपण फक्त लुक पाहून घेतो आणि नंतर ते कम्फर्ट वाटत नाही आपल्याला चालताना वगैरे. त्याच्यामुळं घालून ते दुकानातच 2-3 चकरा मारून वगैरे पाहिलं ना का, हा बाबा आहे कम्फर्ट, हिल जेवढी वाटते तेवढीच आहे, तर मग ते छान होते बाबा. घरी गेल्याच्या नंतर पश्चाताप होत नाही. शक्यतो ड्रेसचं पण मी तसंच करत असते. मला जर ड्रेस कुठले आवडले तर प्रॉपर जिथे चेंजिंग रूम आहे तिथं जायचं, घालून बघायचे त्याचा गळा वगैरे, फ्रंट साईड बॅक साईड फिटिंग कसं आहे, शोल्डर कशी आहे, काय त्याचं हे. कारण काय होतं कधी कधी आपण फक्त दिसायला आवडलं, छान दिसतंय म्हणून आपण प्राईसच्या अकॉर्डिंग छान आहे म्हणून आपण घरी घेऊन येतो, आणि ज्यावेळेस ते वापरायला काढतो, त्याचा वापर करतो, तर त्यावेळेस वेगळा अनुभव येतो. त्याच्यामुळं ट्राय करून आणलेलं कधी चांगलं असतं, ड्रेस असो चप्पल असो. तर त्याच्यानंतर इथं ते गजऱ्याच्या शोधात आम्ही भटकत होतो बघा, प्लास्टिकचे गजरे. खरं तर रिअल ज्वेलरीचं छानच केलेलं, पण आता याला बघू रिअल ज्वेलरीचं. आपलं जे 7व्या महिन्याचे हे आहे ना, त्यावेळेस रिअल ज्वेलरीचं, रिअल फ्लावर्सच आणणार जी पण ज्वेलरी इथे. आणि आता प्लास्टिकचे गजरे बघत होतो आम्ही. थोडंसं सीतामातेचं, जसं मी याचं सीतामातेचं पण करायचं आणि पार्वती मातेचं पण लुक करायचं, तर त्याच्यासाठी मग ते गजरे वगैरे थोडंसं शोधत होते. ह्या छोट्या मोठ्या आता 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ होईल, 1.5 पण नाही 1 मिनिटाचा व्हिडिओ होईल. तर ते पण त्या व्हिडिओसाठी एवढं फिरावं लागतं, एवढ्या गोष्टी कलेक्ट कराव्या लागतात इकडनं तिकडनं, का तर लुक प्रॉपर यावं त्याच्यासाठी. तर त्याच गोष्टीसाठी एक गोष्ट अगदी शोधून घ्यावा लागत होती. कारण काय की रेंटने आम्हाला काही मिळालं नाही,
जसं पाहिजे तशी ती एक पण गोष्ट रेंटनी मिळाली नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला विकतच घेऊया, पण ते एका ठिकाणी मिळतच नव्हतं. सगळीकडे ह्या दुकानात एखादी गोष्ट, त्या दुकानात एखादी गोष्ट. आता गजरे भरपूर पाहिजे होते, ती एका दुकानात 6च मिळाली. आता गणपती बाप्पांचं पण सामान बघा, डेकोरेशनचं वगैरे बाजारामध्ये यायला सुरू झालेलं आहे बघा. भरपूर दुकानं भरलेत असे, आणि रेट पण तेवढेच वाढवलेत. जिथं 20 रुपयाला गाजर होता तिथं त्यांनी लगेच 30 रुपये करून टाकलेला आहे. नाही तर तो प्लास्टिकचा बघा हातभर गाजर, हातभर पण नाही, हातभरापेक्षा कमीच असतो, तर तो 20 रुपयाला येत होता, आता 30 रुपयाला यायला लागला. कारण मध्यंतरी आहे ना सुवासिनीच्या वेळेस आम्ही वाटायला आणले होते तर 20 रुपयालाच होते. तर चला असो, त्यांचं पण पोट पाणी आहे बिचाऱ्यांचं. ह्या सीझनमध्ये कधी लॉस तर कधी कमाई असं करावं लागतं. तर मग गणपतीचा सीझन असतो बाबा, त्यांना पण थोडंसं एक 5-10 रुपये कमवायचं, तर त्यावेळेस रेट ते वाढवून टाकतात. बाकी एरवी मग सामान काढण्यासाठी ते पण मग कमी रेटनी विदाऊट मार्जिन देऊन टाकत असतील. तर दिव्यांचं छोटं मोठं हे सामान, वाती, असं बरंचसं सामान मग पाहायला एकदा बाजारात घुसलं की मी जसं म्हणलं ना की एक एक गोष्ट आठवते. मग आपल्याला हे घ्यायचं ते घ्यायचं, म्हणजे घरून ज्या गोष्टी ठरवलेल्या नसतात ना त्या पण बाजारात आल्याच्या नंतर घ्याव्या लागतात. मग बारीक निरीक सगळं मग एकदा आलं ना, आम्ही दोघींच्या डोक्याने सगळ्या गोष्टी घेऊन जात असतो, ज्याची मग परत 5-6 महिने गरजच लागत नाही अशा पद्धतीने. तर आता मध्यंतरी तर आलतो मार्केटमध्ये, आता परत माझी चक्कर होणार आहे बघा. बऱ्याच ते म्हणले की अगोदर काही आणून ठेवू नका बाळाचं वगैरे. तर खरं तर माझी तर फार इच्छा आहे आणि होती पहिले, पण नको म्हणतात सगळे. माझी मम्मी पण नको म्हणतीये, कारण मी स्वतः रुद्राच्या वेळेस मुलीचं सगळं शॉपिंग करून ठेवली, सगळं सामान आणलं, पिंक कलरमध्ये रूम डेकोरेट केला. आणि ज्यावेळेस तो झाला तर मी लय नाराज झाली. मी 2 दिवस शुद्धीवरती पण नव्हते, म्हणजे एवढं मला टेन्शन आलेलं. त्याच्यामुळे आता सगळे म्हणतात की अगोदर काही शॉपिंग वगैरे करून ठेवायची नाही, झाल्याच्या नंतर तू जायचं आणि घेऊन यायचं. कुठं काय मार्केटला लांब नाही, त्याच्यामुळे. तर मला वाटत होतं सगळं आणून एक कपाट ऑनलाईन मागवून किंवा बनवून घेऊन रूम वगैरे छान असं कपडे वगैरे जे 6 महिन्यापर्यंतची जी शॉपिंग आहे ती सगळी करून ठेवावी अगोदर. पण सगळे नको म्हणतायत, त्याच्यामुळे मग मी नाही काहीच हे करते. नाही तर आज पण बाजारात आले ना तर एक शॉपमध्ये असे बाहेर छोटे छोटे ड्रेसेस वगैरे लावले होते. पुन्हा ऑनलाईन पण खूप सारं न्यूबॉर्न बेबीचं मिळतंय, पण मम्मी पण नाही म्हणती. आणि सगळेच तुम्ही ताई लोक पण बरेचसे नाही म्हणतायत. एका व्हिडिओ खाली बऱ्याचशा कमेंट्स होत्या मी सांगितल्याच्या नंतर. ही ज्यावेळेस अनाऊन्समेंट केली ना आपण प्रेग्नन्सीची, तर त्यावेळेस म्हणल्या की काही अगोदर आणून ठेवू नका. तर चला, अगोदर तर नाहीच काही बाबा घेणार आता, पण ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस नक्की घेईल मी, त्यावेळेस नक्कीच शेअर करेल. ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग नक्की एक दिवस स्पेशल काढून बघा शॉपिंगला येणार आणि सगळ्या काही गोष्टी घेऊन जाणार. पण अगोदर जे लागतं बाबा एक झालेल्या बाळाला, पण त्या तरी गोष्टी घ्याव्या लागते ना अगोदर. छोटंसं कवाय ना, एक नाही बाकीचं काही, पण जे झाल्या लागतात. समजा दुपटे लागतात, कपडे लागतात, तर ते थोडंसं नेल कटर लागतं, नखं जर असले तर ह्या थोड्याशा गोष्टी तर घ्याव्या लागतात. पण त्याच्यासाठी स्पेशली एकदा मी येणार, तेवढ्याच 2-4 वस्तू घेऊन जाणार आणि मग बाकीचं काय असेल ते झाल्याच्या नंतर घेणार. तर इथनं पण आम्ही ड्रेस घेत असतो कायम. थोडेसे महाग असतात पण डिझाईन छान मिळतात. तर सगळी शॉपिंग अशी मस्त आमची झाली बघा. त्यानंतर मस्त इथे एक ठिकाणी मोमोज मिळतात, व्हेज पनीर मोमोज, तर ते खाल्ले छान असे. आणि त्याच्यानंतर आलो घरी. बघा घरी आलो, आमच्या ध्रुवचं लगेच सुरू झालं, मला काय आणलं. काय सांगितलं होतं ध्रुव तू आणायला? टॉय. काम परवडत ग, पण असं हिंडणं परवडत नाही. थकून जातं माणूस, सगळं थकून. हिथलच्या कुंड्या कुठं ठेवल्या ग वर्षा? काय माहिती कुठं ठेवल्या त्यांनी, बघावं लागतं. डोकं जाम दुखायला लागले. चला, फिरणं नाही परवडत. पहिले बाजारात दिवसभर फिरायचं, पण आता नाही, सण नाही होत आता.